हॅलो सगळ्यांना खूप प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. थँक्यू. सगळेजण सहभाग घेतला त्यासाठी. आपल्या सगळ्यांचे सद्गुरू सर्व दिव्य शक्ती महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ उच्च स्व या सगळ्यांना मी प्रणाम करते. त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. आज थोडासा उशीर झाला मला काही कारणांमुळं, आणि ग्रुपवर मेसेज पण टाकायचा मी आज विसरले. सो जरी माझ्याकडनं मेसेज नाही आला तरी आपली लिंक जी असते रोज मीटिंग जॉईन करायची ही सत्र ती सेमच असते. तर कधी माझ्याकडनं विसरलं तर कृपया त्याच्यावरच तुम्ही जॉईन करा. आणि आज मी आज काही कारणांमुळे लवकर जॉईन नाही करू शकले, त्यासाठी क्षमस्व. तर आज माझ्याकडे असा काही खास संदेश नाही, कारण मागच्या 2-3 दिवसांमध्ये आपण जे काही आपल्याला सांगायचे होते संदेश, जे काही आपल्याला सगळ्यांकडून एक मेसेजेस येत होते सगळ्या मास्टर्स कडून, स्वप्नां थ्रू सगळ्यांना बरेचसे संदेश मिळतात ऑलरेडी. आणि स्वप्नच असतात जे आपल्या मनाचा आरसा असतो. आपल्या मनामध्ये खोलवर ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला स्वप्नातून दाखवल्या जातात. तर आपण गेला आठवडा झाला सगळ्यांच्या हृदयावर ध्यान लावण्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत की अनेक गोष्टी आपण बघत आहोत. आपली इष्टदेवता असेल, असे काही मेसेजेस असतील खोलवर आपल्या मनात असलेले, तर ह्याकडे थोडं लक्ष ठेवा. कारण हे आपल्याला आपली सुधारणा कुठे करायची विचारांमध्ये आणि आपल्यामध्ये काय आपला प्लस पॉइंट आहे हे सांगतं. मला एक काल मी ऍक्च्युली सांगता सांगता मी विषय वेगळा माझा सुरू झाला, पण आपल्याच मास्टर माधवीताई जे आहेत, त्यांना जसं दिसलं की ते लहान बाळ त्यांच्या आतमधलं, एक लहान मुलगी दिसली आणि त्या मुलीला म्हणत होत्या की तुला जायचं नाहीये, काही लोक जिथे चालली आहेत. पण ते बाळ म्हणत होतं त्यांना की मला तुमच्या बरोबर राहायचंय. तर हे खरं तर असं आहे की आतली प्युरिटी. आणि त्यांचा स्वभाव जसा आहे की लोक समोरून कदाचित त्यांना त्या अपेक्षा ज्या आहेत त्याप्रमाणे वागत नसतील, पण त्यांचा स्वभाव आहे की त्या माणसांना, आपल्या लोकांना लगेच माफ करतात. आणि माया, आतमध्ये प्रेम खूप आहे. आणि जसं मला त्यांच्या स्वप्नावरून हे समजलं, त्यांना मी हे सांगितलं आणि त्यांनी कबूल केलं की माझा स्वभाव तसाच आहे. की बऱ्याचदा मला त्या गोष्टी म्हणजे लोकांचे, त्यांच्या काही गोष्टी फोनवर ऐकत असतानाच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. इतक्या ते सेन्सिटिव्ह, भावनिक आहेत. आणि इतकं त्यांचं मन सॉफ्ट म्हणतो ना आपण, अशी असतात लोक की दुसऱ्याचं दुःख ऐकता ऐकता डोळ्यातून पाणी यायला सुरू होतं. तर एका दृष्टीने समाज त्यांना इमोशनल फुल पण म्हणतो. असं होतं बऱ्याचदा की लोक म्हणतात थोडं प्रॅक्टिकल असलं पाहिजे, इतकं तुम्ही भोळसट किंवा इतके तुम्ही मायाळू प्रेमाळू असून चालत नाही. पण तो माणसाचा एक, जो एक गुण त्यांना दिलेला आहे, त्या गुणासहित स्वतःला ऍक्सेप्ट करणं, स्वीकारणं ही मोठी गोष्ट आहे. आणि त्या गुणाची जशी आपण ही बाजू बघत चालत नाही किंवा असं राहून चालत नाही, त्याची दुसरी बाजू अशी आहे की ह्यामध्येच आपल्याला आपली एक स्ट्रेंथ कळते. ही आपली ही एक पॉवर, शक्ती म्हणून आपण वापरू शकतो. कारण अशा माणसांमध्ये ही जी भावनिकरित्या जास्त असतं, लोकांबद्दल वाटणं, लोकांचं दुःख ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येणं, याचा अर्थ ऑलरेडी हार्ट चक्र त्यांचं ओपन आहे, हार्ट चक्र त्यांचं संतुलनात आहे. हार्ट चक्रामध्ये जे काम आहे हृदयाचं, प्रेम, करुणा, हे सगळे गुण ह्या कलियुगात राहून सुद्धा त्यांच्यामध्ये जास्त आहेत. सगळ्यांमध्ये आहेत, पण आपण बाहेरच्या परिस्थितीनुसार आपल्या हृदयाची दारं बंद करून घेतो. पण त्यामध्ये राहून सुद्धा, त्या परिस्थितीमध्ये राहून सुद्धा ज्यांच्या हृदयामध्ये ते गुण जागृत असतात, त्यांना कदाचित तो समाज, ती लोक त्यांना तितकं मान्यता देत नाहीत. त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करतात. पण खरं तर काही दिवसांनी लक्षात येतं की हीच आपली पॉवर आहे. ह्या शक्तीने ती लोक पाहिजे ते मिळवू शकतात लवकर बाकीच्यांपेक्षा. तुम्ही कुठेही हे बघा, आपल्या युनिफाईड मध्ये बाबाजींनी पहिले पूर्ण काही धडे ह्याच्यावरच दिलेले आहेत की आपल्या हृदयामध्ये पहिलं प्रेम आणि करुणा जागृत करा. ते कुणाला दोष द्यायचा नाही इथं, कारण प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार वागतो. पण काही लोकांना ते आतूनच असतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यात ते जे गुण आहेत आतले, ते सोडत नाहीत. आणि मग कदाचित त्यांना त्याचा त्रास पण होतो, कारण लोक येऊन त्यांचा फायदा घेऊन जाणं किंवा त्यांना तितकं मिळत नाही रिटर्न मध्ये. मग त्यावेळी खूप मन दुखतं, त्रास होतो. मग असं वाटतं लोकांसाठी काहीच करू नये. पण त्या परिस्थितीतही हळूहळू कितीही प्रयत्न केला, कितीही प्रयत्न केला की लोकांना आपण आता
तशीच वागणूक द्यायची जशी लोक आपल्याला देत आहेत. आपण त्यांना प्रेम नाहीच द्यायचं, आपण आपल्या ह्याच्याने राहायचं. पण तरी सुद्धा त्यांना ते जमत नाही. बघा तुम्ही, अशी लोक असतात, त्यांना जमतच नाही तसं वागणं. हाच चांगुलपणा आपल्या सगळ्यांमध्ये आहे, की आपण, यालाच म्हणतात लाईट, याला म्हणतात ज्ञान. माझं स्वतःचं ज्ञान, मी कशी आहे, मी अशीच आहे, की माझा चांगुलपणाच बाहेर येतो कुठल्याही परिस्थितीमध्ये. हा माझा लाईट आहे, हा माझा प्रकाश आहे. याला तुम्ही प्रकाश म्हणा. हा, मी जे म्हणतो ना, की तुमचं लाईट धरून ठेवा. लाईट म्हणजे काय? की तो प्रकाश, जो माझ्या आत्म्याचा प्रकाश, माझ्या आत्म्याचा गुण आहे हा, की कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरून थोडीफार रिटर्न मिळत नाही तरी सुद्धा मी माझ्या पद्धतीने चांगलं वागायचा प्रयत्न करते. अनेक लोक म्हणतात सुद्धा की तुझ्या स्वभावाचा फायदा घेतला जातो. अनेकांना असं ऐकायला मिळत असेल आपल्यामध्ये. आणि तशी लोकच आपल्या ध्यानात येतात आणि ध्यानात जॉईन होतात, कारण त्यांचं जे हृदय असतं ते कोमल असतं. त्यांच्या हृदयामध्ये प्रेम आणि करुणा असते. अशीच लोक अध्यात्माकडे पहिल्यांदा येतात. ध्यानात टिकून राहतात ती लोक. आणि मग त्यांचा जो, हेच हेच जी पॉवर आहे ना, ह्याला पॉवर म्हणू आपण, शक्ती म्हणू. कारण हे पण ईश्वराचा एक गुण आहे ना, सगळ्यात मोठा आहे हा तर. क्वालिटी ऑफ द गॉड. जसं जीसस क्राइस्ट होते, येशू होते, प्रेमळ, अतिशय प्रेमळ. तसंच आपले अनेक संत, आपले कितीतरी गुरूंच्या चरित्रामध्ये आपण वाचतो. तर हीच क्वालिटी आहे जी ईश्वराला जास्त प्रिय आहे. की बाबा रे, तू तुझा लाईट सोडलास का? तू तुझा चांगुलपणा सोडलास का? नाही सोडलास ना, मग तू जास्त माझ्या जवळ आहेस, तू माझा प्रिय आहेस. मग जी लोक सोडतात ती त्यांच्या जवळ नसतात का? ती पण असतात. ती पण असतात. पण त्यातही म्हणतो ना आपण, ईश्वरी गुणांमध्ये आपण राहणं, जे बाबाजींनी पहिल्या धड्यात सांगितलंय, की तू ईश्वरी प्रतिमेच बनलायस ना, तर मग ईश्वराचे सगळे गुण तुझ्या हात आहेत. आणि बऱ्याचदा ते वेळच्या वेळी, वेळोवेळी ते गुण बाहेर येतात. साहस दाखवणं, जिथं अन्याय येतो तिथे उभं राहणं, जिथं प्रेम करायचंय कुणाला तरी करुणा दाखवायची तिथं ते दाखवणं, दया, क्षमा, हेच सगळे आहे. आणि हेच आपल्याला बाबाजी शिकवतात. त्यामुळं अशी जर परिस्थिती असेल, की जिथं आपल्याला, जितक्या वेळ आपलं हृदयातलं प्रेम, करुणा टिकवून ठेवणं शक्य आहे तिथं ठेवा. कारण जी लोक समोरून आपल्याला त्रास देत आहेत, रिटर्न मध्ये त्या गोष्टी आपल्याला देत नाहीत, एक वेळ येते की त्यांना ती चूक समजते काय झालंय आपल्या बाबतीत, किंवा आपण काय करायला पाहिजे होतं. ती वेळ येईल तेव्हा येईल, पण आपल्या बाबतीमध्ये आपण जर ही क्वालिटी आपल्यामध्ये टिकवून ठेवली, धरून ठेवली हा लाईट, त्याचा फायदा आपल्याला होतो. की आपल्या मनामध्ये काय येतं, की मी माझ्या पद्धतीने केलं. आता त्या समोरून त्या माणसाकडून नसेल मिळालं, तो त्याचं कर्म, त्याचा लाईट आहे, त्याचा प्रकाश आहे. असा विचार करून आपण अपेक्षा करणं कमी करतो. आणि अपेक्षा कमी केल्या की आपलं मन मुक्त होतं त्याच्यातलं. आपण शांत होतो. बघा तुम्ही, शून्य अपेक्षा धरून करायला लागा. की ह्या माणसाला मी जर करत असेल कुठल्या गोष्टी, ह्या माणसाकडून मला मिळालं नाही तरी सुद्धा मी खुश आहे, असा जर विचार केला ना, तर आपल्याला कधीच दुःख वाटत नाही. कधीच नाही वाटत. जशी लहान मुलं असतात, लहान मुलांवर प्रेम करताना आपण, अगदी लहान मुलं असतील, बाळ असेल छोटं, 1 वर्षापर्यंत, त्याला आपण असं म्हणेन की मी याला ह्याचे लाड करतोय, ह्याच्यासाठी सगळं करतोय, आता ह्यानी मला प्रेम करावं, त्याला कळतच नसतं. त्या पद्धतीने जसं आपण, अनकंडिशनल निस्वार्थी प्रेम असतं ते, ते सगळ्यात उच्च आपण म्हणू शकतो, सगळ्यात वरची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, जेव्हा आपण ते करतो. जसं झाडांना आपण पाणी घालतो, बरीचशी झाडं असतात की त्यांच्याकडनं काही फळं, फुलं असं काही मिळत नाही. पण त्या झाडांना जगवण्यासाठी आपण पाणी घालतो, त्यांची काळजी घेतो. जरी त्यांच्याकडून आपल्याला काही मिळत नसेल तरी सुद्धा, ते झालं निस्वार्थी प्रेम. त्या पद्धतीने. तर हे त्या त्या प्रसंगानुसार आपण विचार करा, आपल्या आयुष्यात आपण असे आपले गुण कधी दाखवतो आपण, ह्या पद्धतीने. तर म्हणून मला माधवीताईंचा हा अनुभव सांगा वाटलं, की त्यांना असं स्वप्न नाही पडलं की कुठे सुधारण्याची गरज आहे. त्यांना असं स्वप्न पडलं की तुमच्यामध्ये ते आहे. आणि त्यांनी कबूल केलं ते, की जसे कुणाचे फोन येतात गरजेला, त्यांना तर समोरून तसं मिळत नसेल, पण त्यांच्याकडून ते देणं चालू आहे, अजून सुद्धा चालू आहे. मी आणि एक गोष्ट ताई. हा नीलम, बोल ना. अं, मला माधवी ताईंबद्दलच बोलायचंय. हं. मी आत्ता नाही, मी 8वी पासून त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. पण आम्ही इतकंसं बॉन्डिंग नव्हतं झालं आमचं. त्या इतक्या प्युअर सोल आहेत की मी आजपर्यंत आपण एक
टीनेजर मध्ये असल्यावरती मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं ना, त्यांनी माझ्या समोर असूनही. पण जेव्हा माझी अशी कंडिशन होती की अं, माझ्या आयुष्यात काहीच नव्हतं, मला असं पूर्ण एक प्युअर सोल म्हणतात ना, तेव्हा त्या माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. आणि आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे. जे भलंही माझं छोट्यातली छोटी गोष्ट असेल, ती आज त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात आलेली आहे. किती झालं तरी मी आज काही गोष्टी असतील त्यांना विचारून करते, त्यांच्या सगळं फॉलोअप घेते, काही प्रॉब्लेम्स असं शेअर करते. माहित नाही त्यांचं माझं काही नातं आहे, तू बोलते का नेहमी कनेक्शन असेल. मी आज सर्वांसमोर सांगते, जे काही माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत ते त्यांच्यामुळे झालेले आहेत. कदाचित आईमुळेही त्यांच्या थ्रू झालेत आहेत. पण त्या इतक्या प्युअर सोल आहेत की कधी कधी माझंही कधी कधी असं एकदा झालं होतं की त्यांच्यावरती चिडचिड झाली होती. पण त्याच्यावरूनही पण माझ्या लक्षात आलं हे इतके प्युअर सोल, कधी मनात आणत नाहीत, काही नाही काही नाही. कोणतीही गोष्ट असेल तर त्या तितक्या समजून घेतात. आणि ते अगदी बरोबर आहे की जे त्यांना स्वप्न पडलं होतं तू जे आज बोलली ताई, ते अगदी करेक्ट आहे. येस, येस नीलम, थँक्यू, थँक्यू. तुझ्या भावना मी समजू शकते. आणि माधवीताई पण तुझ्याबद्दल नेहमी बोलतात. त्यांचा कधी पण मला फोन आला ना, त्या तुझं नाव घेणारच त्या माझ्यासमोर. त्या तुझ्याबद्दल सांगतातच की नीलम आता ध्यानात आहे, मला खूप आनंद आहे. आणि माधवीताई म्हणजे आपल्याच ग्रुपमधल्या ते पण शीतल. अगदी हे जे ह्याच्यातून मेडिटेशन मध्ये आले ना, तेही त्यांच्याचमुळे आले. हो, करेक्ट आहे, त्यांनी सांगितलं मला ते. आणि आपल्याच ग्रुपमधल्या 17 मधल्या शीतल चव्हाण ताई आहेत ना, त्यांच्या त्या मोठ्या बहीण आहेत माधवीताई. आणि त्या ज्या पद्धतीने सांगतात, बोलतात ना, मला पण ते जाणवतं. मी त्यांना नेहमी फोनवर बोलताना म्हणते की तुमची प्युरिटी, पवित्र ऊर्जा मला नेहमी माझ्या शरीरामध्ये असे, त्या बोलत असताना मला ती एनर्जी फील होते दरवेळेस. आणि त्या कलावती आईंच्या भक्त म्हणा, शिष्य म्हणा, त्यांच्या मार्गामध्ये आहेत. त्यामुळं कलावती आईंशी मी पण कधी काळी जोडलेली होते, अजूनही आहे. पण तेव्हा मी उपासना मार्गात होते आईंच्या. आणि त्यामुळं जेव्हा त्यांच्याशी बोलत होते, कारण कलावती आईंचं नाव आलं की समजायचं की त्यांच्या मार्गात असलेली व्यक्ती आईंच्याच गुणात असते. बघा कसं असतं, म्हणजे ज्यांना कळतं ना की हे गजानन महाराजांचं करतात, हे साईबाबांचं करतात, हे कलावती आईंचं करतात, तेव्हा आपल्याला त्या माणसाबद्दल विश्वास वाटतो. का विश्वास वाटतो? का वाटतो विश्वास? कारण त्यांचे गुरु, ज्या गुरूंना ते मानतात, त्यांच्या गुरूंची शिकवण त्यांच्यामध्ये असणार. कलावती आईंचं मेन काय काय बरेचसे गुण आहेत. मी अगदी नम्रतेने आणि आईंचे म्हणजे म्हणतो ना की प्रणाम करून मी हे सांगते, खरं तर, की आईंचे इतके गुण आहेत शिकण्यासारखे. त्यांचं चरित्र वाचन वगैरे आपण केलं तर जसं आपल्याला खूप गोष्टी कळतात की आईंकडे महत्वाची होती ती शिस्त. आई भाजी पण चिरायला सांगायच्या तर ती अगदी पर्टिक्युलर, ते छोट्या छोट्या तसेच सेम असलं पाहिजे, असं त्यांच्या चरित्रामध्ये आपण अनेकदा, ज्यांनी वाचलं असेल जरूर वाचा, की कसं एक आदर्श म्हणू शकतो ना की आपलं आयुष्य असावं, हे आईनी शिकवण दिली. खरं तर आईंच्या, कलावती आईंच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला की आई आत्महत्या करायला निघाल्या होत्या. आईनी ठरवलं होतं की माझं आता जीवनाचा काही उपयोग नाहीये आणि मी संपवते. विहिरीपाशी गेल्या, उभं राहिल्या. आणि तिथून त्या पुन्हा वापस आल्या जीवनामध्ये, कारण त्यांना समजलं की त्यांचं आयुष्यामध्ये पुढे जाऊन लोकांना पर्यंत पोहोचायचंय. मानव कल्याणासाठी आलेल्या ताई, हे त्यांना त्यांना दाखवलं गेलं, सांगितलं गेलं. आणि मग आईचं आयुष्य तिथून पुन्हा आईंचं आयुष्य फिरलं. म्हणजे वेगळ्या पद्धतीने प्रवास सुरू झाला. म्हणजे बघा की असं होतं, नॉर्मल माणसाच्या आयुष्यात सुद्धा अशी वेळ येते की जिथं वाटतं बास, संपवायचंय मला. पण प्रत्येकाचा एक रोल दिलेला आहे, आपण संपवणारे नाहीयेत. आपण संपवतोय आपलं आयुष्य, म्हणजे आपण कुठेतरी आपल्या आत्म्याचा एक जर्नी थांबवतोय, प्रवास थांबवतोय. दुःख तर दुःख, त्रास तर त्रास, जे आहे ते. असं आईंच्या बाबतीत झालं. आणि तिथून आई आई एकदम दैवी, म्हणजे म्हणतो ना वेगळ्याच, सोनं जसं असतं ना, आगीत चकाकतं ते, जे खरं सोनं आहे. होतं आपल्याला पण असं की निराश होतं, थांबावं असं वाटतं, बास काही नको. पण तीच ती वेळ असते जिथून आपलं आयुष्य फिरतं. कारण आपण आता एकदम तळाला आलो, आता ह्याच्या खाली काही नाही, ह्याच्या खाली डायरेक्ट मरणच, की बास आता काही नको. ते रॉक बॉटम म्हणतो ना, अगदी तळ गाठला आता आपण. पण तिथूनच आपण उभे राहतो पुन्हा. कारण एकदा त्याची राख व्हायला लागली की त्या राखीतून उभं राहणं, तो पक्षी फिनिक्स प्रमाणे, तसं जे उभं राहणं आहे पुन्हा एकदा, तिथं मात्र मग माणूस
कुणाचं ऐकत नाही, कशाला मागे पुढे बघत नाही. तो भीतीच्या पुढे निघून जातो. भीती भीती त्याच्या आयुष्यात काही राहत नाही. कलावती आईंचं आपण जर चरित्र ऐकलं तर आपल्याला वाचलं आपल्याला तर खूप गोष्टी कळतात. आणि जे आईंच्या मार्गातले लोक आहेत त्यांना जर कुणाला विचारलं त्यांनी सांगितलं आम्ही कलावती आईंचं करतो, उपासना करतो, की समजायचं की त्या माणसाचे गुण कलावती आईंच्या शिकवण्याप्रमाणेच त्या माणसाचे पण गुण असणार आहेत. असं आहे. आता आईंच्या मंदिरामध्ये पैशासाठी पैसे ठेवणं वगैरे असलंच करत नाहीत त्या गोष्टी. म्हणजे आपल्याला त्याचा शिष्यावरनं लगेच विश्वास येतो. अरेच्छा तुम्ही स्वामींचे भक्त आहेत, अरेच्छा तुम्ही गजानन महाराजांचे भक्त आहेत, तुम्ही आईंचे भक्त आहेत. असं म्हणल्यानंतर तो एक विश्वास येतो का जे गुरुमध्ये आहे तेच चेल्यामध्ये आहे. मग काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे नेमकं गुण आहेत, क्वालिटी आहे जे आईने शिकवलंय. की तुम्ही आईची एक शिकवण होती मला आठवतंय, भजनाला येताना तुम्ही छान कपडे घालून बसा. तुम्हाला दिलंय ना देवानी तर तुम्ही छान राहा. का नाही राहायचं? म्हणजे मी हे पहिल्यांदा ऐकलं माझ्या आयुष्यात. जेव्हा मी आईंचं करायचे तेव्हा मी माझ्या आईसोबत जायचे. भजनाला जायचे, तिथं मी वाचनाची सेवा घ्यायचे हे घ्यायचे. आईला माझं लग्नाच्या वेळेस मी आमच्या आईला म्हटलं होतं, मला तू काही देऊ नको, माझ्या रुखवतामध्ये फक्त आईंची पुस्तकं दे, चरित्र दे आईंचं. त्यावेळेस मला आईंनी माझ्याकडनं ती सेवा करून घेतली. त्यानंतर मी पुन्हा शंकरबाबांकडे आले. म्हणजे आपले गुरु बदलतात. आपल्या वेळेनुसार, आपल्या कर्मानुसार, आपल्या जे काही आपले असतात ऋणानुबंध त्या त्या गुरूंशी वेळ येईनुसार ते बदलतात. जसं आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यात मेधाताई. त्यांनी मला सांगितलं मी आधी गजानन महाराजांचं करायचे, आता त्या साईबाबांच्या भक्त आहेत. जसं माधवीताई यांचं ऐकलं मी की त्या कलावती आईंच्या भक्त आहेत म्हणल्यावर मला समजलं की त्यांचे जे आदर्श ज्यांचा कलावती आई आहे, ज्यांचे गुरु कलावती आई आहेत, ह्याचा अर्थ तो शिष्य कसा असेल हे मी समजून घेतलं. कारण आईंची शिस्त सगळ्यांना माहिती. आई नेहमी म्हणायची, मी पहिल्यांदा ऐकलं की कुठंतरी सांगितलं गेलं की तुम्ही स्वतःच्या शरीराकडे पण लक्ष द्या. की तुम्ही भजनाला येताना कसंही गबाळं घाणेरडं असं काही करून आलात असं नाही. टापटीपच यायचं. हे मी पहिल्यांदा आईंच्या ठिकाणी, आईंच्या शिकवणीमध्ये, त्यांच्या व्हॅल्यूज मध्ये मी हे ऐकलं की तुम्ही छान या. तुम्हाला छान दिलंय ना देवानी सगळं, तर चांगलं आवरून बसा, छान बसा. जसं आपली मास्टर चैत्राली जिने आता मेसेज केला, तर आम्ही सगळेजण एकाच गल्लीमध्ये राहायचो. तर आम्ही आईंच्या बालोपासनेला वगैरे सगळं आम्ही तिथं जायचो. त्यामुळे तिचा लगेचच मेसेज आला. म्हणजे काय ते प्रेम. आपल्या गुरूंना आपण कधीच विसरू शकत नाही, कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर असो. अनेक परीक्षा येतील पण आई म्हणून हाक मारलं, आपल्या गुरूंना हाक दिली, माऊली म्हटलं की त्याचं सगळं आठवतं आपल्याला. आणि ते येतात, लगेच येतात, त्या क्षणाला येतात. मग हे कुठं येतात? कुठून हाक मारतो? आतून. मग आता ती वेळ आली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. आता ती वेळ आली की थोडं अंतर्मुख व्हा. आपल्यामध्ये काय आहे काय नाही हे जाणून घ्या. जसं आता नीलम बोलता बोलता तिला भावनिक झाली. तिच्यासाठी माधवी ताई म्हणजे तिची आई. नातं काही का असू दे, हे रक्ताचं नातं काही मॅटर करत नाही. ही नाती फक्त आपल्याला ह्या जन्मामध्ये कुठल्या तरी रूपाने समोर येतात, पण त्याला रक्ताच्या नात्याची काही गरज नाही. कुठल्या तरी जन्मामध्ये, मागच्या कुठल्याही जन्मामध्ये नीलम आणि माधवीताईचं आई मुलीचं नातं असू शकतं, जे पुन्हा या अर्ध राहिलेलं ते ह्या जन्मात पूर्ण करतायत. त्यांना असं वाटतं अरे मी त्यांच्या पोटात जन्म नाही घेतला. फरक पडत नाही. तुम्हीच बघा आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी नाते आहेत. रक्ताचं नातंच खरं नाते असं नाही. आपल्या बरोबर असलेली पूर्वजन्मातली व्यक्ती कुठल्याही नात्याने आपल्या समोर येते. आणि कुठल्याही नात्याने आपलं, तिला आता रडू येत होतं की मी जे काही आहे ते फक्त माधवीताईंमुळे आहे. असं. म्हणजे इतकं प्रेम भरलेलं आहे मनामध्ये. चिडचिड होऊ दे, रागराग होऊ दे, ते तेवढ्यापुरतं असतं. पण जे प्रेम आहे, की जी शिकवण त्यांनी दिली, जे तिला जवळ घेऊन तिला जे काही प्रेम दिलं ते तिलाच माहिती, त्याच्या फिलिंग्स काय आहेत. त्यामुळं जसे आपण इथं सगळे जोडले. कोणी कुणाला ओळखत नाही, बघितलं नाही, काही नाही, काही नाही. पण सगळे जोडलेलो आहेत कुठल्या तरी धाग्याने. तर ह्या पद्धतीने हृदय काम करतं. थँक्यू की आज बाबाजींनी इतकं सुंदर एक एक असं सगळ्यांसाठी एक दिलं. मी खूप आभार मानते बाबाजींचे की हेच हृदय, दुसरं काही नाहीये, हेच हृदय. हेच आपण युनिफाईड मध्ये शिकतोय की जरी पोटातून जन्म नाही घेतला पण तिला बोलताना रडू येतं, ह्याचा अर्थ ते प्रेम तिचं जागृत झालं की मी आहे त्यांच्यामुळे. माझ्या तिच्या आयुष्यात अनेक संकट असतील पण कुठेतरी माधवीताई तिला आधार वाटतात. अशा आपल्यातले अनेक जण माधवीताईंसारखेच आहेत ज्यांच्या हृदयामध्ये खूप प्रेम आहे. आणि आपले सगळ्यांचे एक एक मला माहिती इथं गुरु आहेत. आणि आज त्यांचीच कृपा आहे की आपण सगळे एकत्र इथं आहोत आणि युनिफाईड सारखा कोर्स करतोय जिथं आपल्याला हृदयावर काम करायला सांगितलं जातंय. काही परिस्थिती असेल, काही गोष्टी असेल ज्यामुळे आपण बंद झालोय, आता उघडा.
ही वेळ आली. जसं आज आपण बघितला एक व्हिडिओ त्या कोणत्या तरी गुरुजींचा टाकला होता श्रीदादांनी, त्याच्यामध्ये ते हायर सेल्फ बद्दल हिंदीमध्ये सांगत होते. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय खरंय, काय खोटंय, ह्या सगळ्या गोष्टींबाबत, आपल्या आयुष्याच्या रोजच्या निर्णयांबाबत आपल्याला हायर सेल्फ मदत करेल. पुढच्या धड्यांमध्ये बाबाजींनी आपल्याला हायर सेल्फ कडून संकेत कसा घ्यायचा हे शिकवलंय. कुठल्याही बाबाची, भोंदू बाबाची गरज नाहीये आपल्याला. तुम्ही बघताय टीव्हीवर किती न्यूज काय काय चालू आहे. कोणीतरी भोंदू बाबा, त्याला काही गरज नाही, सगळं आपल्या हात आहे. आणि ह्यासाठीच ही वेळ आलेली आहे की लोक एवढं सगळं करूनही अशा कुठल्या तरी माणसाकडे जाऊन, कुणाकडे तरी जाऊन आपलं भविष्य, आपले सगळे प्रॉब्लेम दुसऱ्याकडनं सॉल्व्ह का करून घ्यायचे. आपल्या हातच ती शक्ती दिली. आणि हेच आपल्याला महाअवतार बाबाजींच्या ह्या युनिफाईड मध्ये समजतंय की पुढे जाऊन एक एक असे धडे येणार आहेत की जिथं आपण डोळे बंद करायचे, आपल्या हायर सेल्फला विचारायचा निर्णय, कुठलीही आपल्या आयुष्यातली गोष्ट असेल. आणि त्यावेळेस आपल्या शरीरातून संकेत यायला लागतात, जे मी वापरते, जे मी यूज करते माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. आणि हे अगदी खरंय. मी फक्त डोळे बंद करते, हृदयावर जाते, थोडस ध्यान लावते हृदयावर आणि विचारते, मला हा हा निर्णय घ्यायचा आहे, मला सांगा. 2 सेकंदाच्या आत मी तो प्रश्न विचारायच्या आतच माझं शरीर त्या पद्धतीने त्या संकेत मला द्यायला सुरुवात करतो, हो किंवा नाही, येस ऑर नो. किती सोपं झालं आपलं आयुष्य. बघा आपण कुठल्या लेवलला जातोय, आपण कुठे जातोय. आनापानसतीतून आपण ह्या लेवलला चाललोय की जिथं आता आपलेच गुरु आपण बनणार आहेत. कुणाची गरज नाही आपल्याला. ह्या पद्धतीने बाबाजी आपल्याला तयार करतायत. पण मला इथं कुणावर जबरदस्ती नाही करायची. ह्या कोर्समध्ये, ग्रुपमध्ये 30 लोक टिकतील ज्यांची आत्ता वेळ आलेली. ज्यांची नाहीये ती कदाचित अजून 2 वर्षांनी करतील, पण करतील, दुसऱ्या माध्यमातून करतील. पण आपण ठरवायचंय, मी कुणाला इथं फोर्स नाही करणार. मी फक्त सगळ्यांना एक कुटुंबातला सदस्य म्हणून एक सांगेन की तुम्ही लक्ष द्या या कोर्सकडे. ह्या सगळ्या अभ्यास जे सांगतायत ते प्रामाणिकपणे करा. उद्या जाऊन ती वेळ आयुष्यात येईल जिथं तुम्हाला तुमचे तुमचे संकेत आतूनच मिळायला लागतील. आणि खूप सुंदर हे सगळं दिलेलं आहे पुढे जाऊन आपल्याला या कोर्समध्ये. आत्ता आपण आपल्या हायर सेल्फला जोडले गेलो, नावं मिळायला लागली सगळ्यांना. आता इथून पुढे खरा प्रवास आहे. आपल्याला पुढच्या धड्यामध्ये आपल्याला ऑरा कसा स्वच्छ करायचा, लॉक कसं करायचं हे शिकायचंय. त्याच्यानंतर आपल्याला हो नाहीचे संकेत मिळणार आहेत, ते आपण सगळ्यांना मिळणार हळूहळू. आई शिकवतात की सगळ्या सनातन कडून सगळे शिका. बरोबर. म्हणून तर आहे ना की आपल्याला ज्या गुरूंचं आवडतं, ज्या गुणाचं आपल्याला योग्य वाटतं, त्या पद्धतीने आपण आपला प्रवास पुढे न्यायचा. केवळ हेच बरोबर आहे, ह्यांचंच असं असं नाहीये. मग तसं असलं असतं तर दुसरे जे गुरु आहेत किंवा दुसरी माणसं ती जन्मालाच आली नसती. प्रत्येक जण आपापली एक तत्व घेऊन चालतो, प्रत्येक जण. पण सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे? सगळ्या शिकवण्यामध्ये, सगळ्या जे काही शिकवलंय गुरूंनी, त्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर काय आहे, जो बाबाजींनी पण पहिल्या धड्यात सांगितलाय? आठवतंय कोणाला? एक सामायिक सामायिक काय म्हणतो आपण त्याला, जोडणारा धागा कुठला आहे? पटकन सांगा, आपल्याला ध्यान सुरू करायचं. पटकन कुणीतरी. श्रद्धा. अजून महत्वाचं एक सामायिक फॅक्टर करेक्ट आहे, हृदयात ईश्वर आहे. म्हणजे सामायिक म्हणजे सगळ्यांना जोडणारा, सगळ्या गुरूंना जोडणारा, त्यांच्या शिकवण, त्यांच्या व्हॅल्यूज त्यांना जोडणारा म्हणजे प्रेम आणि ध्यान. प्रेम मुळात. ध्यान आपण काय करतो, ध्यानाने आपण विचार शांत होतात, आपण आतमध्ये जातो. पण एक भावना जी आहे ती म्हणजे प्रेम. करेक्ट. कारण आज एका मास्टरने मला विचारलं की ताई, मी ध्यान तर रोज करते, पण मला शांत नाही वाटत आहे. ध्यानाने आपण आपले विचार शांत करतो, पण ती भावना आणण्यासाठी, म्हणजे विचार काय म्हणतो आपण, विचार शांत करतो, पण विचार शुद्ध कसे करायचे, त्यासाठी आपल्याला हे सगळं ऐकणं, वाचणं हे महत्वाचं आहे. आपण नुसते जर ध्यानाला बसलो, दिवसभर ध्यान केलं, तर आपले विचार बदलणार आहेत का? नाही बदलणार. आपल्या विचारांसाठी खाद्य वेगळं आहे, आणि ते खाद्य काय? पुस्तक वाचन, ज्ञान. तुम्ही असे व्हिडिओज ऐका की ज्यातनं तुम्हाला काहीतरी थोडस प्रेरणा मिळेल. असे संतांची चरित्र किंवा जे आपल्याला आवडतं ते.
त्या गोष्टी आपल्याला विचार बदलण्यासाठी, विचार शुद्धीसाठी आणि विचार शांत करण्यासाठी, नको ते विचार शांत करण्यासाठी ध्यान आहे. म्हणून आपले पितामह पत्रीजी ह्या दोन्हींची सांगड घालतात. ध्यान, ज्ञान, सज्जन सांगत्य, म्हणजेच चांगल्या लोकांचं तुम्ही ऐका ह्यासाठी. तर तिने आज जो प्रश्न विचारला ना, तेव्हा मी तिला सांगितलं की तू ध्यानाने तुझे विचार बदलणार नाहीयेत. त्याच्यासाठी तुला अफर्मेशन म्हणणं, चांगले व्हिडिओज ऐकणं हे करावं लागेल. ध्यानाने तर आपण केवळ आपली जी बडबड आहे ना विचारांची, ओव्हर थिंकिंग, ते आपण त्याच्याने शांत करतोय. हा, ध्यानाबरोबर ज्ञान हवं, जसं उर्मिला त्यांनी लिहिलंय. तर हे दोन्ही आपल्याला करायचंय. म्हणून आपण ग्रुपमध्ये व्हिडिओज टाकतोय की लोकांचे अनुभव ऐका, वेगवेगळे पुस्तकं वाचा. मराठीमध्ये आहेत पुस्तकं, भरपूर आहेत. आपल्याला काहीच नाही तर दासबोध हे ते भरपूर आहेत. आपल्या संतांनी बरंच लिहून ठेवलंय. तुम्ही आत्मज्ञानाच्या हिशोबाने वाचा. दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे सगळे असे आहेत की जिथं आपल्या आत्म्याचं सांगितलेलं आहे. आज जा, आज जा, याबद्दल सांगितलंय. तर हे दोन्ही सुरू ठेवा. तर आपण सगळेजण डोळे मिटून आपल्या श्वासांवर लक्ष देऊ. आरामात बसा. आपणच आहोत की जे आपल्या या प्रवासामध्ये स्वतःची मदत करतोय. आपल्या मदतीला अनेक जण तयार आहेत, पण पहिली स्टेप आपणच घ्यायची. जितकं आपल्या आत लक्ष देऊ, जितकं या बाहेरच्या जगापासून हळूहळू स्वतःला अलिप्त करू, तितके आपण खऱ्या अर्थाने ध्यान आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी करू. एक मोठा श्वास आपल्या नाकावाटे घेत, तोंडाने सगळी हवा बाहेर सोडत रिलॅक्स करा स्वतःला. आपण 5 सेकंद मी अंक मोजेन. श्वास आत घ्यायचा, 3 सेकंद थांबवायचा आणि 6 सेकंद श्वास बाहेर सोडायचा. या पद्धतीने आपण श्वास घेऊ. 5, 3, 6. मी अंक मोजते. मोठा श्वास घ्या. 1, 2, 3, 4, 5. 3 सेकंद थांबवा. 1, 2, 3. सावकाश सोडा अगदी. 1, 2, 3, 4, 5, 6. या पद्धतीने अजून एक श्वास. दीर्घ श्वास आत घ्या. 1, 2, 3, 4, 5. 3 सेकंद होल्ड. 1, 2, 3. अगदी सावकाश बाहेर. 1, 2, 3, 4, 5, 6. आपण आलो सगळेजण आपल्या श्वासांवर. जिथं कुठं आपलं मन इकडं तिकडं गेलेलं विचार सगळे आपल्या श्वासांभोवती आले. आता पुढची 5 श्वास मनामध्ये मोजत केवळ श्वासांवर लक्ष द्या. पुढच्या 10 श्वासांपर्यंत केवळ आपला येणारा आणि जाणारा श्वास मोजा. लक्ष द्या, केंद्रित व्हा. आपल्या मनामध्ये अंक मोजत 10 श्वास पूर्ण एकाग्रतेने लक्ष देऊन घ्या आणि सोडा. नॉर्मल श्वास घ्यायचा.
केवळ येणारा आणि जाणारा श्वास. अगदी जागृतीने आपले श्वास बघा. आणि या श्वासांना आता हळूहळू परमेश्वराशी जोडणाऱ्या आपल्या हृदयावर घेऊन या. हळूहळू आपण सगळेजण आपल्या हृदयामध्ये स्थिर होऊ. आपल्या छातीच्या मध्यभागावर येणारा आणि जाणारा प्रत्येक श्वास अनुभव करा. आपला एक एक श्वास आपल्याला स्वतःशी जोडतोय. मी आहे, मी असण्याची खूण काय, साईन काय, मी आहे म्हणजे नेमकं काय. ह्या पृथ्वीवर माझं अस्तित्व आहे. माझं शरीर म्हणजे काय. जेव्हा आपण हृदयावर एकाग्र होतो, आपल्या श्वासांना फील करायला लागतो आपल्या छातीच्या मध्यभागी. तेच म्हणजे आपण आहोत. मी आहे, माझं शरीर आहे, माझं मन आहे, ज्यातून विचार निर्माण होत आहेत. अनेक विचार. मी आहे कारण मला अनेक भावनांचा अनुभव होतोय. कधी आनंद, कधी दुःख, कधी उत्साह, कधी निराशा. हे सगळे भाव मी अनुभवत असते. पण हे एक सत्य मात्र मला माहितीये, जे काही झालं तरी बदलणार नाही, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. अनेक भावना माझ्या मनात येतील आणि जातील. काही भावना माझ्या डोळ्यातून पाणी काढतील, काही मला हसवतील. कधी कधी मला राग येईल, कधी मला द्वेष वाटेल. पण ह्या सगळ्या भावनांच्या मध्ये माझ्या आतला ईश्वर मात्र जागा आहे. आणि ते सत्य मला सतत सांगतोय की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय, जे कधीच बदलू शकत नाही. काहीही झालं तरी, कुणी कितीही प्रयत्न केले तरी, हे सत्य आहे, संपूर्ण सत्य, अंतिम सत्य. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. अनेकदा अनेक प्रसंगांना हे सगळे गुण मी कधी ना कधीतरी दाखवलेत, म्हणजे ते माझ्या आत आहेत. करुणा असेल, दया असेल, क्षमा असेल, प्रमा, शांती, अनंत, बुद्धिमत्ता, सर्व व्यापकता, प्रकाश आणि प्रेम.
जेव्हा मी पाणी बघतो समुद्रामध्ये, नद्यांमध्ये, त्या समुद्राची खोली किती असेल याचा विचार करतो. ही नदी किती खोल असेल. त्या पाण्याचा स्पर्श करून बघतो, थंडगार पाणी हातांना पायांना स्पर्श होतो. आणि मग लक्षात येतं की माझ्याप्रमाणेच या पाण्याला सुद्धा त्या ईश्वराने प्रकट केलं आहे, बनवलं आहे, ज्याच्या प्रतिमेत मी बनलो आहे. आणि मग मला समजतं की मी सर्व व्यापक आहे. त्या पाण्यामध्ये सुद्धा मी स्वतःलाच बघतो, हवेमध्ये, आकाशामध्ये, ज्या प्रत्येकाची निर्मिती ईश्वराने केली. माझ्या हृदयात हा येणारा जाणारा श्वास सुद्धा मला ईश्वराची आठवण करून देतो. केवळ फील करायचंय आपल्या हृदयात असणार आहे श्वासांची ये जा, खोलवर जाऊन अजून खोल आपल्या हृदयाची स्पंदनं, धडधड, हे सगळं आपल्याला आठवण करून देते. माझा उच्च आत्मा, हायर सेल्फ माझ्या सोबत आत्ताही आहे. प्रत्येक क्षणाला आहे, माझ्या हृदयात आहे. ही वेळ असते जेव्हा मी हृदयावर म्हणजे माझ्या घरी जातो, माझ्या केंद्राला जातो, जिथं माझा उच्च आत्मा मला स्पष्टपणे ऐकू येतो. दिवसभरामध्ये कधीही मी माझ्या हृदयावर जातो, माझ्या उच्च आत्म्याशी बोलतो. हे उच्च स्व, तुझे अनेक आभार आहेत. माझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आतापर्यंत तुझ्याच मुळे आलेल्या आहेत. तुझ्या मार्गदर्शनामुळे मी काही कृती केल्या असतील, निर्णय घेतले असतील, त्यामुळेच हे सगळे अनुभव मी घेऊ शकलो. आता मला तू तुझं नाव सांग, जेणेकरून मी अजून तुझ्या जवळ येऊ शकेन. अगदी प्रेमाने आपल्याच त्या स्वरूपाला विचारा, तुझं नाव काय आहे? तुमचंच स्वरूप आहे, तुम्हीच आहात. पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आपल्या हृदयावरच राहा आणि विचारा, तुझं नाव काय आहे? हे हायर सेल्फ, उच्च आत्मा, तू माझंच रूप आहेस, माझ्या आतच आहेस. मला माहिती तुझं नाव, तरीही तू एकदा सांग. ह्याच अवस्थेत राहा. आपण भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.